बायकोने सांगितलं, इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार सूर्या पत्नीसह साईचरणी लीन. भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार तथा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव बुधवारी सपत्नीक शिर्डीत येत साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाला. तसेच दर्शनानंतर त्यानं माध्यमांशी संवाद साधला. भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवनं पत्नी देविशा शेट्टी समवेत बुधवारी मध्यान्ह आरतीनंतर शिर्डीत साईंच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सूर्यकुमार यादवचा सत्कार केला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आदी मान्यवर उपस्थित होते. साईबाबांच्या दर्शनानंतर सूर्यकुमारनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी सांगितलं की आजपर्यंत साईबाबांनी दिलेल्या यशाबद्दल बाबांना धन्यवाद देण्यासाठी शिर्डीला आलो. यापुढे सुद्धा अशीच मेहनत घेण्यासाठी शक्ती देऊ अशी प्रार्थना साईबाबांकडे केली आहे. या व्यतिरिक्त बाबांकडे जे मागितलं ते तुम्हाला मागणार नाही असंही सूर्यकुमार यांनी म्हटलेलं आहे. तसंच अनेक दिवसांपासून इथे यायचं होतं पण येता आलं नाही. आता बायको म्हणाली बाबांनी बोलवलंय तर दर्शनाला आल्याचं सूर्यकुमार यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिर्डी.